नमस्कार, मी गौरव. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये आपण भीष्म, द्रोण, कर्ण, अर्जुन असे मोठे मोठे युद्ध बघितले आणि यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आपण ऐकल्या. पण तुम्हाला माहिती आहे का, या युद्धामध्ये एक असा योद्धा होता ज्याच्याकडे संपूर्ण युद्ध एका बाणामध्ये संपवण्याची ताकद होती. तो कोणाचा साथीदार नव्हता किंवा कोणाचा मित्रही नव्हता, कारण तो नियतीच्या बाजूने होता. आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा युद्धाची गोष्ट ज्याचा विजय पराभवामध्येच लपलेला होता. ही गोष्ट आहे बर्बरीकची. बर्बरीक हा महाबली भीम आणि नागकन्या अहिलावती यांचा नातू. त्याने भगवान शंकराकडून 3 अमोघ बाण मिळवले होते. या बाणांची शक्ती अफाट होती. त्याने त्याच्या आईला एक वचन दिले होते की युद्धामध्ये जो पक्ष हरेल मी त्याच्या बाजूने लढेल. बर्बरीक आपल्या या 3 बाणांसह कुरुक्षेत्राकडे निघाला. त्याच्यासाठी हे युद्ध फक्त एक खेळ होता, पण भगवान श्रीकृष्णासाठी हे एक मोठे संकट होते. भगवान श्रीकृष्णाला माहित होते, जर बर्बरीक हा युद्धामध्ये उतरला तर मोठा गोंधळ होईल, आणि जर तो कौरवांकडून लढला तर पांडव हरतील, आणि पांडवांकडून लढला तर कौरवांचा नाश होईल. पण अट काय? जे हरत आहे त्यांची साथ देणे, म्हणजे युद्ध कधी संपणार नव्हते. कृष्णाने ब्राह्मणाचे रूप घेतले आणि बर्बरिकाला वाटेमध्ये अडवले. त्यांनी त्याला विचारले, तू कोणाच्या बाजूने आहेस? बर्बरिकाने तेच उत्तर दिले. तेव्हा कृष्णाने त्याला एक आव्हान दिले, समोरच्या झाडाची सर्व पाने एका बाणाने छेदून दाखव. बर्बरिकाने बाण सोडला आणि सर्व पाने छेदली, पण कृष्णाने एक बाण आपल्या पायाखाली लपवून ठेवले होते. तो बाण कृष्णाच्या पायाकडे वळला. बर्बरिकाची अचूकता पाहून कृष्णाला खात्री पटली की हा युद्ध महाभारताचा गेम चेंजर ठरू शकतो. भगवान श्रीकृष्णाने त्याला विचारले की तुझे ध्येय काय? बर्बरिक म्हणाला, मी पांडवांच्या बाजूने लढणार. कृष्णाला माहित होते, धर्माचा विजय करण्यासाठी बर्बरिकाला बाजूला करणे गरजेचे आहे. कृष्णाने ब्राह्मणाचे रूप बदलले आणि दान म्हणून त्याला त्याचे शरीर मागितले. एक क्षणही न डगमगता बर्बरिकाने विचारले, आपण कोण? तेव्हा कृष्णाने त्याला विराट रूप दाखवले. बर्बरिक धन्य झाला. बर्बरिकाने स्वतःच्या हाताने आपले मस्तक कापून कृष्णाची चरणी वाहिले. पण मरण्यापूर्वी त्याने एक शेवटची इच्छा व्यक्त केली, मला हे संपूर्ण युद्ध माझ्या डोळ्यांनी पाहायचं आहे. कृष्णाने बर्बरिकाचे मस्तक एका उंच टेकडीवरती स्थापित केले. 18 दिवस बर्बरिक हे युद्ध पाहत राहिला. युद्ध संपल्यावर पांडव जेव्हा विजयाचा उन्माद करत होते, तेव्हा बर्बरिकाचे मस्तक हसले. तुम्ही नाही तर श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र फिरत होते आणि द्रौपदीचे रूप विजयासाठी काम करत होते. तुम्ही तर फक्त निमित्त होता. आज बर्बरिक आपल्यासाठी कर्तव्याचे प्रतीक आहे. विजय महत्वाचा की वचन, हे आपल्याला बर्बरिकांकडून शिकायला मिळते. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.